बांधवांनो, जय मल्हार. आपण 16 मार्चला श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकरांची जयंती मुंबईत साजरी केली. मला माहिती आहे समाज बांधव येणार आहेत, परंतु मुलांच्या परीक्षा, लग्न आणि अवकाळी पाऊस, गारपिटा याच्यामुळे थोडासा व्यत्यय झाला. तुम्ही यायला 2 दिवस लेट झाले, म्हणून मला 4 दिवस पुन्हा या ठिकाणी जीव धोक्यात घालावा लागला. आता मला माहिती आहे 23 तारखेला आपण सगळे येणार आहे. ज्या पद्धतीनं जालन्याला आपण 17 सप्टेंबरला उपोषण सुरू करून 24 सप्टेंबरला सरकारला एक इशारा मोर्चा दिला होता आणि त्या इशारा मोर्चानं इतिहास घडवला. 23 मार्चला निर्णायक महामोर्चा मुंबईला होणार आहे. निर्णायक मी सांगितलं, यातून एकतर समाजाच्या कल्याणाचा निर्णय घेऊन मी मुंबईच्या बाहेर पडेल, नाहीतर माझी डेड बॉडी बाहेर पडेल. हे तुमच्या हातात आहे. मी पहिल्या दिवशीपासून सांगतो, हा लढा उभा करणं माझ्या हातात होतं. त्याला मी इथपर्यंत आणलं. यात शेकडो बांधव माझ्यासोबत सातत्यानं आहेत. हजारो लाखो बांधव ताकदीनं या लढ्यामध्ये सहभागी आहेत. दुर्दैवानं 6 महिन्यापूर्वी जे षडयंत्र सुरू झालं होतं ते आजही काम करतंय. मी 15 मार्चला जालन्याहून निघताना सांगितलं होतं, हा जगन्नाथाचा रथ आहे. या रथाला पुढं ढकलण्यासाठी हात लावून पुण्यपत्रात पाडून घ्यायचं की या रथाच्या चाकाला खीळ घालून पापाचे भागीदार व्हायचं, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मला माहितीये मी प्रामाणिकपणे हा जगन्नाथाचा रथ पुढे घेऊन जाण्यासाठी काम करतोय. आणि ज्यांना ज्यांना माझ्यावर विश्वास आहे ही सगळी लोक घरदार सोडून, आपला उद्योग व्यवसाय, लेकरं बाळ सोडून गेल्या 6 महिन्यापासून सातत्यानं या लढ्यात माझ्यासोबत आहेत. आताही आहेत. मी इथून विनंती केली लोकांना, जात नव्हतं कुणीच इथून. मी त्यांना विनंती केली की बाबांनो, जा घरी जा, 4 दिवस लेकरांमध्ये राहा आणि येण्याचं नियोजन करा. सोडायला तयार नव्हतं मला कोणी. कोणाची काहीच बेजारी नाही आणि बेजारी झाली तरी तक्रार नाही. अरे मी उपाशी इथं 16 दिवस उपोषण करतो, 6 दिवस उपोषण करतो. आणि जर कोणाची थोडीफार बेजारी झाली तर कोणाला वाईट थोडी वाटणार आहे. एखाद्याला खायला मिळालं नाही, झोपले इथं फुटपाथवर, इथं रस्त्यावर लोक झोपू राहिले, रस्त्यावर बसून जेवण करू राहिले, त्यांच्या मनात काहीच वेदना नाही. पण ज्यांना हे चांगलं दिसत नाही, घरी बसल्या बसल्या त्यांना वेदना होतात. म्हणून मी परत एकदा विनंती करतो, या जगन्नाथाच्या रथाला पुढं लुटून पुण्यकर्म मिळवायचं की या रथाला खीळ घालून पापाचे भागीदार व्हायचा, हा ज्याचा त्याचा विषय. मी अगदी निर्वाणीचा इशारा करतो, विनंती करतो. आपण 23 ला आलात तर काही निर्णय होईल, नाही आलात तर मला दोष देऊ नका. मला माहिती येणार आहे, 100% येणार आहे. धनगर किती आहेत, किती एकजूट आहे, हे 23 मार्चला दिसणार आहे. आता सर्वात महत्वाची सूचना, विनंती अशी आहे,
जे बांधव आपल्या स्वतःच्या वाहनानं येणार आहेत त्यांनी सुरक्षित यावं. येताना परत कधी जाऊ हे माहित नाही, त्याच्यामुळं ज्याला जितकं शक्य आहे 2 दिवस, 4 दिवस, 5 दिवस, 8 दिवस ज्याच्या त्याच्या क्षमतेप्रमाणे त्यांनी यावं. कुणाला जर 1 दिवस यायचं असलं तर 1 दिवस या आणि वापस जा, हरकत नाही. ज्याला जितका वेळ देणं शक्य आहे तितकं नियोजन करून या. येताना खाली आथराची चटई हे अंगावर घ्यायला असं काहीतरी एवढं असलं तरी पुरं आहे. ही मुंबई आहे. या मुंबईमध्ये कोणीच उपाशी मरत नाही. इथं 10 रुपयाचा वडापाव खाऊनही पोट भरतं आणि 40-50 रुपयाची राईस प्लेट घेऊनही पोट भरतं. त्याच्यामुळं आम्ही आमच्या परीनं नियोजन करण्याचा प्रयत्न करतोय. बाकी आपण येताना जर चटणी भाकरी सोबत बांधून आणली तर ते उत्तम. माझी एक परत विनंती राहील, शक्यतो सर्वांनी रेल्वेचा वापर करा. कारण तुम्ही आपली वाहनं जरी आणले तर पोलीस त्याला इथपर्यंत आझाद मैदानापर्यंत येऊ देणार नाहीत. आणि रेल्वेनं जर आलात तर रेल्वे स्टेशनला उतरलं की आझाद मैदानात यायला 2 मिनिटं लागतात. पायी यायला 2 मिनिटं लागतात. म्हणजे रोडच्या इकडच्या बाजूला आझाद मैदान आहे आणि रोडच्या तिकडच्या बाजूला रेल्वे स्टेशन आहे. त्याच्यामुळं हे फार सोपं आहे. आपण आपलं नियोजन करून या ठिकाणी यावं. इथं काय हाल होतील कुणाचे आम्ही प्रयत्न करतोय, होऊ नये. आमच्या लेकराबाळांच्या कल्याणासाठी, आमच्या जमातीच्या अस्तित्वासाठी थोडेफार हाल झाले तर काही फरक पडत नाही. 23 मार्च हा शहीद भगतसिंग यांचा स्मृती दिन आहे. ती 23 मार्च ही तारीख आपण निवडली. आम्ही सुद्धा समाजासाठी त्याग करायला, बलिदान करायला तयार आहे. आमच्या बलिदानानं जर समाज जागा होणार असेल आणि समाज जागा होल्यानं सरकार झुकणार असेल तर आम्ही त्यासाठी तयार आहे. तर समाजाची ताकद दिसल्याशिवाय प्रश्न सुटणार नाही. म्हणून जास्तीत जास्त बांधवांनी रेल्वे, बसेस अशा सार्वजनिक वाहनांचा उपयोग करावा. टेम्पो, ट्रक अशा पद्धतीची मोठी वाहनं जर असली त्याचा उपयोग करावा. आपल्या वाहनांना झेंडे, बॅनर लावून आलं तर अडचण नाही. फक्त झेंडे, बॅनर लावून आले तर त्यांना इथून दूरवर पार्किंग सांगतील आणि झेंडे, बॅनर न लावता आले तर मग तुम्हाला आतपर्यंत येता येईल. पण गळ्यात रुमाल, टोपी ही प्रत्येकाच्या असावी. भले तुम्ही गाडीत नसली तरी इथं आल्यानंतर ते प्रत्येकाजवळ असावं. आपण आपल्या नियोजनानं यावं, सुरक्षित यावं. इथं आल्यानंतर 7 दशकांपासूनचा आमचा दुष्काळ आपण दूर करू. 7 दशकांपासूनचा आमचा अन्याय दूर होईल याची खात्री बाळगून आपण हा लढा लढू. इथं काहीतरी निर्णय 100% होईल एवढीच मी आपल्याला खात्री देतो. तर कोण काय म्हणतंय, आपल्यातले कोण हा लढा मोडण्याचं काम करतंय ते ओळखा. तुम्हाला जर असं वाटत असेल की मी प्रामाणिकपणे लढतोय, हा लढा जमातीच्या कल्याणाचा आहे, तर मग बांधवांनो घरी थांबू नका. ठीक आहे, 2, 4, 5 बाजूला पडल्यानं काही फरक नाही पडत. आणि ज्यांना आपल्यावर विश्वास नाही, या आंदोलनात शंका आहे, ज्यांना काड्या करायच्या त्यांनी नाही आलं तरी काही हरकत नाही. उलट काड्या करणाऱ्यांनी येऊ नये. तर काड्या करणारे इथं आले तर इथं काहीतरी काड्या करतील. त्याच्यामुळे काड्या करणाऱ्यांना विनंती आहे, बाबा घरी बसा पण गप बसा. बाकी सर्वसामान्य मायबाप जनता
ज्यांना गरज आहे, ज्यांना स्वाभिमान आहे, त्यांनी यावं. तुम्ही येणार आहेत 23 तारखेला, म्हणूनच मी इथं रोडवर बसलो. आणि मला माहितीये की तुम्ही 23 तारखेला आले तर मलाही घेऊन जाल आणि आरक्षणही घेऊन जाल. त्याच्यामुळे या. जय मल्हार. जय मल्हार.